नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळणार? केवायसी करताना महिलांना भरपूर ज्या अडचणी येत आहेत त्या कशा त्या ठिकाणी सॉल्व्ह करायच्या, तुमची केवायसी 100% कशी पूर्ण होईल याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो उद्या म्हणजेच 10 तारखेला महिलांच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। म्हणजे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। ट्विट करून त्यांनी माहिती दिलेली आहे आणि महिलांना केवायसी करण्याचं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे। ज्या पात्र महिला आहे अशा पात्र महिलांच्या अकाउंटवरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता केवायसी करताना महिलांना भरपूर अडचणी येत आहेत। OTP सेंड होत नाही, सर्व्हरमुळे त्या ठिकाणी 2 OTP त्या ठिकाणी घेता येत नाहीत। हाय ट्रॅफिक जाममुळे त्या ठिकाणी लाखो महिला वन टाईम त्या ठिकाणी केवायसी करत आहेत, त्यामुळे सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे। तर काही महिलांची हाफ केवायसी झालेली आहे। हाफ केवायसी म्हणजे काय? तर लाभार्थ्याने आधार नंबर टाकून त्या ठिकाणी OTP त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि पुढील पती किंवा वडिलांचा OTP त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेला नाही, त्यामुळे तुमची केवायसी पूर्ण झालेली नाही। अशा वेळेस तुमची हाफ केवायसी ही झालेली आहे। आता ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढे ज्यावेळेस OTP टाका म्हणजे आधार नंबर टाकाल त्यावेळेस लाभार्थ्याचा न टाकता त्या ठिकाणी तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार नंबर विचारला जाणार आहे। तो टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल। OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे आणि तुमची केवायसी त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे। आता OTP लवकर मिळत नाही, तर भरपूर महिला ह्या केवायसी करत असल्यामुळे लवकर OTP त्या ठिकाणी येत नाही। तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी OTP सेंडवरती क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला एरर येत आहे तरीसुद्धा तुम्ही जेवढे जास्त वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी केवायसी करता येईल किंवा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्ही OTP घेण्याचा प्रयत्न कराल तेवढी लवकर तुमची केवायसी त्या ठिकाणी पूर्ण होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।